नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगृहिणींसाठी व गृहिणींसाठी आज आपण खास किचन टिप बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. ताकाची कढी, सांबर किंवा टॅमॅटोपासून बनवलेले पदार्थ बनवण्यासाठी कधीही त्यासाठी लोखंडी भांडी न वापरता स्टेनलेस स्टीलची भांडी वापरा. तर तुम्ही पण हे पदार्थ बनवताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 2. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण नेहमी मोदक बनवत असतो. तर मोदक बनवताना मोदकाच्या सारणामध्ये थोडी खसखस भाजून लाटण्याने भरड करून घालावी. यामुळे मोदकाला खूप छान अशी चव येते. तर अत्यंत टेस्टी व चविष्ट मोदक होण्यासाठी तुम्ही ही टीप मोदक बनवताना नक्की फॉलो करा. टीप नंबर 3. आपल्या सर्वांची आवडती पुरणपोळी. तर पुरणपोळीसाठी डाळ शिजवताना त्यात तेल आणि हळद घाला. यामुळे डाळ लवकर शिजते. तर पुरणपोळीसाठी हरभरा डाळ शिजवताना ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची, साधी, सोपी पण अतिशय खास ही टीप आहे. मिक्सरमध्ये पदार्थ काठोकाठ भरू नयेत. मिक्सर फार वेगामध्ये चालवू नये, तर तो कमी गतीने चालवावा. तर आपण बरेच पदार्थ बारीक करण्यासाठी किंवा वाटण्यासाठी मिक्सरचा वापर करत असतो. तर मिक्सरचा वापर करताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 5. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर त्याआधी 15 ते 20 मिनिटे पाण्यामध्ये भिजत घालत ठेवा व नंतर खसखस मिक्सरमध्ये वाटावी. यामुळे खसखस पटकन बारीक होते. तर कोणत्याही पदार्थासाठी जर तुम्हाला खसखस मिक्सरमध्ये बारीक करायची असेल त्यावेळेस ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर 6. लाल माठ या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, ज्यामुळे निरोगी रक्तपेशी बनतात. लाल माठ या भाजीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर तुमच्या पण आहारामध्ये तुम्ही लाल माठ भाजीचा नक्की समावेश करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे प्रत्येक गृहिणींसाठी व सुगृहिणींसाठी. टीप नंबर 7. कोणतीही भाजी घट्ट व दाटसर अशी होण्यासाठी त्यात शेंगदाण्याचा कूट व नारळाचा चव वापरावा. यामुळे भाजी खूप जास्त घट्ट व दाटसर अशी होईल. तर कोणतीही भाजी घट्ट व दाटसर होण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 8. घरात झुरळे झाले असतील तर पाववाटी मैदा घेऊन त्यात 2 चमचे बोरिक पावडर टाकून पेस्ट करावी व ती ब्रशने ओट्याच्या कडेकडेने खाली व वरील बाजूस सगळीकडे लावावी. यामुळे वर्षभर तरी आपल्या घरामध्ये झुरळे होत नाहीत. तर तुमच्या पण घरामध्ये जर झुरळे जास्त प्रमाणात झाली असतील तर ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अतिशय खास ही टीप आहे टीप नंबर 9. किचनमधील लाकडी सामान व लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरा. तर तुमच्या पण किचनमधील लाकडी वस्तू साफ करताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 10. बाजारामधून रवा विकत आणल्यावर तो हाताला चटका बसेल इतपत किंवा तांबूस रंगावर भाजून ठेवावा, ज्यामुळे त्यामध्ये आळ्या किंवा किडे होत नाहीत. तर तुम्ही पण बाजारामधून जर रवा आणला असेल तर ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. घरामध्ये आपण गोडधोड म्हटलं की दुधाचे गोड पदार्थ नेहमी बनवत असतो. टीप नंबर 11. दुधाचे गोड पदार्थ शिजवताना त्यामध्ये वेलची पूड किंवा जायफळ घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड किंवा जायफळ घालावे. तर दुधाचे गोड पदार्थ तुम्ही पण बनवत असताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 12. भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर ते भांडे थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवावे व नंतर ते भांडे घासून घ्यावे. यामुळे त्याला कांद्याचा वास अजिबात येत नाही. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर 13. जर तुम्हाला कोणीही न उठवता जर 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यात
चांगली वेळ येण्याआधीचा हा शुभ संकेत आहे हे समजावे. तर तुम्हाला पण ब्रह्ममुहूर्तावर जर आपोआपच कोणीही न उठवता जर जाग येत असेल तर हा तुमच्या जीवनामध्ये चांगली वेळ येण्याचा शुभ संकेत आहे हे समजा. टीप नंबर 14, अत्यंत खास ही टीप आहे महिलांसाठी. जर तुमची पण मासिक पाळी नियमित येत नसेल तर ती अनियमित किंवा लवकर येत नसेल तर यासाठी 1 ग्लास पाण्यात 2 चमचे बडीशोप घालून रात्रभर भिजत घालत ठेवावं व नंतर सकाळी हे पाणी गाळून प्यायल्यास नक्की हा त्रास कमी होईल. तर तुमची पण मासिक पाळी किंवा पिरियड जर वेळेवर येत नसतील, ते अनियमित असतील किंवा लगेच येत नसतील तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.